नमस्कार मित्रहो, आज आपण पाहणार आहोत एक पुस्तक परिचय। पुस्तकाचं नाव आहे प्रदूषण ध्वनी आरोग्य हानी। प्रदूषण ध्वनी आरोग्य हानी। मित्रहो, हे पुस्तक एक पथनाट्य संग्रह आहे। कर्मेंद्र प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला आहे आणि या पुस्तकामध्ये एकूण 8 पथनाट्याचा समावेश आहे। ती पथनाट्य अशा प्रकारची आहेत। 1 नंबरचा पथनाट्य आहे प्रदूषण ध्वनी आरोग्य हानी। नंबर 2चं पथनाट्य आहे रोखा येथेच लोकसंख्येला। नंबर 3चं पथनाट्य आहे रक्तदान श्रेष्ठदान। नंबर 4चं पथनाट्य आहे गुटखायन। नंबर 5चं पथनाट्य आहे निसर्ग गोडवा पाणी आडवा। नंबर 6चं पथनाट्य आहे असा घडतो बाल गुन्हेगार। नंबर 7ला पथनाट्य जे आहे ते आहे सावधानी पाळा अपघात टाळा। आणि 8वं पथनाट्य आहे कथा येळस रुग्णाची। मित्रहो, हे सर्व सामाजिक जाणीव जागृतीचे पथनाट्य आहेत आणि एक यशस्वी सादरीकरण करण्यात आलेली ही पथनाट्य आहेत। एकूण 8 पथनाट्य असलेल्या या पुस्तकाची किंमत फक्त 200 रुपये आहे। मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारचे मनोरंजन करणारे आणि विनोदामधून कुशलतेने विषय हाताळलेले हे प्रदूषण ध्वनी कसं टाळता येईल, लोकसंख्या कशी रोखता येईल, पर्यावरणाचे संतुलन कसे राखता येईल, रक्तदान काळाची काय गरज आहे, गुटखायन आपल्या आरोग्यास कसं हानिकारक आहे, यावर चांगल्या प्रकारे प्रकाश टाकण्यात आलेला आहे। तरी आपण या पथनाट्य संग्रहाचे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे आणि आवश्यकतेनुसार सामाजिक जाणीव जागृतीसाठी पथनाट्ये सादरीकरण करावेत। गॅदरिंगमध्ये याचा समावेश करावा आणि एक सामाजिक कार्य आपण या माध्यमाद्वारे पार पाडावे। मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपलं चॅनल नाट्यसम्राट भगवान ननंदकर चॅनल।